आणि ज्यानं गादी घेतली तो त्याचा मालक, कोणी कोणाचा नौकर नाही. पण पाहणारे असे म्हणू लागले हा घोड्यावर आणि हा पायी चाललेला आहे, चला. ते पुढे पुढे गेले, आपल्या सायकलसारख्या क्षेत्र गावामध्ये आले. त्यानं घोडं बांधलं, यानं गादी टाकली, टक्क्या त्याला हा बिडीचे पिलीन ओढीत बसला. गादीवर बसणारा माणूस उडवला आणि त्यानं घोडं बांधलं. जो घोड्यावर बसून आला होता त्यानं घोडं बांधलं, घोड्याला हारभरे टेकले आणि त्या घोड्याचा असा खरारा करू लागला. काय करू लागला तो? खरारा करू लागला. एक तिकून सहज माणूस आला, म्हणले बरोबर ह्या गादीवर बसणारा मालक असला पाहिजे आणि हा जो ते खरारा ढुकडी असला पाहिजे. बरोबर नाही ते म्हणायला लागलेत, पण तसं ते नाही. तो घोड्यावाला त्याचाच त्यो आणि गादीवर बसणारा याचा. ह्यो कोणाचा नोकर नाही, कोणाचा मालक नाही. तस आत्मा आणि शरीर. माणसं म्हणले मग आत्म्याचे धर्म शरीरावर टाकायले नाही, शरीराचे धर्म आत्म्यावर टाकायला. बरोबर आहे. आता म्हणले एखाद्या माणसाचा तधाम परम झालं, म्हणले गेला हो गेला हो गेला हो, गेला गेला, मेला 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 असे शब्द वापरतात. मृत्यू झाला, मृत्यू कोणाचा झाला? देहाला मृत्यू नाही, देहाला मृत्यू, आत्म्याला मृत्यू नाही. आत्मा नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहती पावका. म्हणजे आत्म्याचे धर्म देहावर घालेले, देहाचे धर्म आत्म्यावर घाले. पण महाराज म्हणतात देखे आत्मा आत्मयाचे ठाई, आत्मा आत्मयाचे ठाई, देखीचे देहीचा धर्म देहाचे धर्म देहावर लागून द्या आणि आत्म्याचे धर्म आत्म्यावर. जमलं या दोहीचे एकत्रित करू नका, म्हणजे कालवा करू नका. विठ्ठला विठ्ठला म्हणून महाराज सांगतात करो याची, याची म्हणजे जोडची. ज्याची कथा करायची तो कसा आहे, ज्याची कथा करायची, ज्याचं भजन करायचं, ज्याचं नामचिंतन करायचं, ज्याची आपण कथा करतो तो कसा आहे याची ओळख पाहिजेत का नाही? बरोबर. तो भेटाव का त्याचा परिचय असा? मनुष्य एखादी व्यक्ती भेटणं महत्वाची का परिचय महत्वाचा? हा, परिचय महत्वाचा. परिचय महत्वाचा. एखादी व्यक्ती भेटली आणि तिचा परिचय नाही, व्यक्ती भेटूनही उपयोग नाही. ज्ञानोबरांनी कशी होई दिली, तोडीला परिशो त्याच्या अलीकडे, हा त्याच्या अलीकडे होई. विठ्ठल विठ्ठल बहुमृग जळ देखोनी डोळा, थुकीजे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परेशो बांधल्या गळा सोबते कालभ्य. आता थांबा, त्या माणसाला परीस मिळाला नाही का? परीस मिळाला नाही का कळाला नाही? परीस कळाला नाही, परीस मिळाला पण काहीतरी दगड आहे म्हणून त्याने मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला, म्हणजे त्याचा परिचय झाला नाही. आणि ते पण मेंढीच्या गळ्यात परीस बांधला आणि जात जात नदीच्या काठाला गेला, तिथे त्याला बरेचसे शिपले दिसले, त्याने ते शिपले जमा केले, त्याला छिद्र पाडले, दोरीने ओवले आणि ते परीस तोडून टाकला. मेंढीच्या गळ्यात काय म्हणले, सोबते का लभ्य तोडीला परीस. त्याला जर परिचय, त्या परिसाचा जर परिचय झाला असता तर त्यानं मेंढीच्या गळ्यात न बांधता काय केलं असतं? नवखांडार लावून सोनं केला असतं. पण परीस मिळाला, पण परिसाचा परिचय त्याला नाही. मग आता व्यक्ती भेटावा का परिचय असावा? तर परिचय असा हे महत्वाचं आहे. परिचयावरून व्यक्तीचं विशेषत्व कळतं. विठ्ठल विठ्ठल आपल्या सायकल गाडी येते ना, जिंतूर मध्ये दोन माणसं एसटी मध्ये बसले, सीटावर दोन सीटाचे जागा आहे, दोन माणसं बसलेले. आपला सायखेडचा एक माणूस त्याच्यावर आहे त्या सीटावर. इतक्यात पुढच्या ठिकाणी मानकेश्वर आले की एक माणूस आला इथे आणि हे दोघं जे बसले होते तिथं उभा राहिला. राम राम. तो उभा राहिला म्हणतो राम राम. तो खाली पाहूनच म्हणतो राम राम, कारण याला ओढे ओरे पाहा जागा द्यावा लागलो बसायला. तो म्हणतो राम राम. मग तोच उभा राहिला म्हणतो कुठं जायचो? ते म्हणता सायखेड्याला जायचं. मग तो उभा राहिला पाहुणा होतो, मुलं बी सायखेड्याला जायचे, सायखेड्याला जायचं. मग कोणाच्या इथं जायचो? आणि जो बोलायला का त्याच नाव सांगितलं, पण परिचय ओळख नाही. माणूस प्रत्यक्ष बोलायला मला त्या सायखेड्याला जायचंय, पण ते कोणाच्या इथं म्हणले जो बोलायलाय त्याच माणसाचं नाव सांगितलं. आणि मग त्यानं पाहिलं तुम्ही
आमचे पाहुणे कसे? अहो म्हणले तुमची पत्नी आहे ना, म्हणजे ती सायकल तिच्या मावशीचा, असं असं सांगितलं त्याला. मावशीचा मावस भाऊ म्हणा, काय म्हणा सांगितलं. म्हणले राम 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 राम. आता काय झाला, परिचय झाला. दोनच माणसाच्या जागा आहे, पण सरकलं त्याला बसायला जागा दिली. आणि अदुगर तर त्याकडे तोंड करून सुद्धा पाहिलं. मग भेटला नव्हता का? भेटला, पण काय नाही, परिचय नाही. परिचय झाल्याच्या नंतर व्यक्ती लक्षात येत असते, निस्ती भेटून कळत नाही. विठ्ठल विठ्ठल परिचय माणसाला वस्तूचं ज्ञान होतं, वस्तू भेटून होत नाही. आता एक तुम्हाला गावात एक माणूस येत असतो, त्यानं झगा घातलेला असतो. गावन नाही हा, झगा झगा घातलेला असतो. एका हातामध्ये टाळ असतो, त्याच्या एका हातात चिपुळे असतात, कंबरला असं उपन्न बांधलेलं असतं, आणि टोकुऱ्यावर त्याच्या मोराचा टोप असतो. असं कोण आहे? हा, वासुदेव. मी नाव सांगितलं तुम्हाला नाही, पण तुम्ही ओळखला का नाही? कशावर? त्याच्या परिचयावरून मोराचा पिसारा घातलेला, हातात एक टाळ घेतलेला कोण असो? दान पावले वासुदेवच असतो. त्याचं नाव न सांगता परिचय दिल्यामुळं त्या व्यक्तीचं ज्ञान होत असतं. तसा देव करू याची म्हणजे कसा आहे तो. परमात्मा कसा आहे याचा परिचय. परमात्मा सत आहे, परमात्मा चित आहे, आणि परमात्मा आनंद गण आहे. त्याचा कधी नाश होत नाही, त्याच्याकडे कधी दुःख येत नाही. आता चला, हा देवाचा. आता बाकीच्या या जगताचा, जगत असत आहे, जड आहे आणि दुःख रूप आहे. जगत कसं आहे? असत आहे. असत म्हणजे सत्य नाही. जातस हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्युशेष तस्मात् परिहर्यर्थे न त्वं स्वचितोमर्हसि उपजिते नासे नाशिते पुनरुपे दिशे. हे घटिका यंत्र जैसी परिभ्रमेगा. हे जे उपजिते नाशे, जे जन्माला येतं ते मरत, हे नाशवान आहे, हे क्षणिक आहे. कसं आहे ते? क्षणिक आहे. हा कोणाचा? या शरीराचा म्हणजे प्रपंचाचा. प्रपंच शरीर एकच आलं, प्रपंच दिसतोय तेवढं, शरीर एकच आला. कुठे गेले तर पळसाल पानं तीनच. शरीराचं ज्ञान झालं की समजा जगाचं ज्ञान झालं, जगाचं ज्ञान झालं की शरीराचं ज्ञान झालं. मायेचं कार्य जितकं आहे तितकं शरीर सुद्धा त्या मायेच्या कार्यात आलं. आणि देवाचं कार्य, देव आणि आत्मा हा एक आहे. विठ्ठल विठ्ठल कागा हा दावीला जगदाकार, कागा सत्य तो सत्य तो सत्यतो देवा, सत्यतो त्रिकाल बाधित देव असणारा. जगत मात्र हे सांगलं कागा हा दावीला जगदाकार. हे जगत हा समजा आकार हा समजा नसणार आहे, तो क्षणिक आहे. हे करा, मृगजळासारखंच आहे. मृगजळ दिसे साच पण आईसे, खोट्याचे पिशे उरफोडी. जगत समजा भासमान आहे. आता ते आपल्याला वाटेल खरं आपण त्याच्यात असल्यामुळं, पण हे खरं नाही. याच्यात बदल आहे. याच्यात काय आहे? बदल आहे. हा संसारात समजा काय आहे? बदल आहे. आणि परमार्थात परमात्म्याचा बदल नाही. या समध्या गोष्टी बदलतात, परमात्मा बदलत नाही. विठ्ठल विठ्ठल परमार्थ आणि प्रपंच याच्याबद्दल परमार्थासाठी 9चा पाढा आहे.
आणि प्रपंचासाठी 8चा पाढा आहे बरं काय. आता 8चा पाढा आणि 9चा पाढा. प्रपंचामध्ये बदल होतो, प्रपंचात बदल आहे. संसारती म्हणजे बदल होणे. बदल होतो, कमी जास्त होत चालतो, होत नाही. बालपणा जातो, तारुण्य जातं, वृद्धपान काळ येतो, हे बदल आहे. परमात्मा तसं नाही. ऐका, जो बालपणामध्ये आत्मा होता तो तारुण्यात त्योच आहे, आणि वृद्धप काळात बी त्योच आहे, आणि मेल्याच्या नंतर त्योच मेला ना. त्यो कोण मेला? बोला रामकर बोलायचं, त्योच आहे म्हणायचं. त्योच काम, तो मरतच नाही. आता आपण बोलले सत्य येतो ना, हे कीर्तनाचे पक्क ठेवायचे ध्यानात. त्योच आहे, मरतच नाही त्यो. आहे का नाही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, मग नूतन वेडीचे, तैसे स्वीकारती चैतन्य नाते. हे फक्त काय करतं, परिवर्तन होतं त्याच्यात, परिवर्तन होतं. फाटका अंग टाकून द्यायचं आणि नवं परिधान करायचं. म्हातारं शरीर झाले की टाकून द्यायचं आणि नैतरण्या शरीरामध्ये प्रवेश व्हायचा. बरोबर आहे. जुनं घर मातीचं सोडून द्यायचं, सलाबच्या घरात जायचं. नाही का स्वामी? फक्त एवढे, या घरातून त्या घरात, आत्मा त्या घरात जातो. असं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बदल प्रपंचामध्ये बदल होतो, परमार्थामध्ये बदल होत नाही. ऐका, 8चा पाढा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. झालेला असेल, सांगितलं असेल, पण ऐका. 8 1 8 8 8 1 8 1 0 आहे का नाही. 8 1 8 किती आली संख्या? 8. आता 8 2 16 16 6 आणि 1. आता पहिली किती आली? 8. आता किती झाली? 6. घटली, संख्या वाढली, पण वजाबाकी कमी आली. 8 2 16 झाले का? 8 3 24. 24 म्हणजे किती? आता तुम्ही ते लक्षात आलं. 6 आणि किती? 6 किती झाले? 6 म्हणजे 7 आले. आता झाली 6. ही चालली कमी कमीवर. 8चा पाढा असा कमी कमी होत जातो, कमी 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 कमी. आता आपलं तुमचं आमचं आयुष्य काय झालं? कमी कमी झालं का नाही? बळपज्ञा जिरून जाय, तयाची नमस्कार ती पाय, वडील म्हणून आहे का नाही. त्याचं आयुष्य कमी, जयाचे आयुष्य 10 कोटी होय. बळपज्ञा जिरून जाय, तयाचे नमस्कार की पाय, वडील म्हणून नाही. त्याचं आयुष्य कमी झाले, म्हणजे कमी कमी आयुष्य होतं. 8चा पाढा हा कमी 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 होत जातो. बरोबर आहे. आता 9चं गणी करा, नंतर घरी करा समजा तुम्ही. आता 9चा करा. 9 1 9 झालं का? 9 आलं उत्तर. 9 2 18 8 आणि 1 9 8 3 24 ते 9 3 27 किती आलं? 9. उजूक करता 8 चोक 9 ते धरा. 9 चोक 36 6 3 9. म्हणजे पहिल्या पाड्यापासून 9लंच उत्तर. तसा परमार्थ आहे. तसा देव कायम आहे. देव कमी होत नाही आणि जास्त होत नाही. संसारात कमी अधिक आपल्याला अनुभव आहे. कमी अधिक, कवा सुख कवा दुःख, कवा टेकडं कवा आनंद, आहे का नाही. कवा आसरा चेहरा तर कवा रडका चेहरा. हा संसाराचा आहे. आणि परमार्थाचा मात्र कायम नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी आहे लागते गोडा, आलाशिया करा आमच्या जाडा, तुका म्हणे भेडा भक्तीचे विठ्ठल विठ्ठल. म्हणून असा परमात्मा असल्यामुळं करो याची कथा नामाचा गच, ओ करो याची कथा नामाचा गच, करो याची बाबा संसार काय करीन Rena
व्हायचे दास देव घोष आम्हा संसार काय केली. आता ऐका, महाराजाला त्या संसाराविषयी ज्ञान झालं. आम्हा संसार काय करेल जे अर्थी म्हणतात त्याचं काय झालं, आता भीती राहिली नाही. बागुलबुवाची भीती कोणाला? बागुलबुवा पाहिला साहेब तुम्ही? पाहिला किती तोंड आहेत, किती पाय? तोंडे नाही, पाय नाही, बागुलबुवा नाहीच. ते लहान लेकरू असतं, ते रडत रडत मग ती आई म्हणते ह्या पाय ते बागुलबुवा आलाय तिकून अंधाराकडे तोंड करते. इलय बागुलबुवा माहित नाही, अरे इलय तसेच माय बापाला ते बागुलबुवा म्हणून ती बागुलबुवा म्हणायला लागले. या लेकराला माहित नसल्यामुळं ते भेट आहे, बाबा येईल बागुलबुवा. बागुलबुवा नाही, बागुलबुवा. आणि खरंच बागुलबुवा आले तर आई थांबल का तिथं? पण तिला माहिती आग बागुलबुवा नाही. आज्ञान लेकरू भेटत तेच तज्ञ झालं की ते म्हणजे बागुलबुवा नाहीच. ऐका, तसं ज्ञान जर संत महात्म्यांच्या कथा संता संगतीत बसलो, बैसता संताची संगती, कळो आले कमलापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ती. हे महत्वाचं आहे. निश्चय तर खूप संतांच्या संगतीत बसलो होतो आपण, बसतो, पण निश्चय चित्ती दृढ झाला, निश्चय चित्ती. हा, हे महत्वाचं आहे. विठ्ठल यथार्थ जर ज्ञान झालं त्याचा भीती निर्माण होत नाही. याच्याबद्दल ज्ञानोबराईने बरेच ओव्या खर्च केल्यात. किरडो तरे कापडाचे ओव्या, परी लहरा येता ती साचे. किरडो म्हणले वाकडा तिकडं दोरी पडेल आणि त्या दोरीवर सर्पाचा भास झाला आणि रजूवर सर्प भासला. रजूवर सर्प भासल्याच्या नंतर तिथं भीती निर्माण झाली. वास्तविक सर्प आहे का तिथं? नाही. काय आहे ती? दोरी आहे. पण दोरीचा आकार पडल्यामुळं त्या दोरीला सर्प ठरले गेला आणि सर्पाची मग भीती झाली. माणूस तिथं थांबणं कोणी, इथं काय म्हणले सर्प आहे. पण त्या ठिकाणी उजेड आणला, बॅटरी आणली आणि बॅटरीच्या साहाय्यानं पाहिलं की अरे हा सर्प नसून काय दोरी आहे. आता त्या रजूचं अधिष्ठान त्यांच्या लक्षात आलं. रजूचं अधिष्ठान काय? दोरी आहे. रजू या शब्दाचा सर्प, रजूवर सर्प भासला, ते रजूचं अधिष्ठान दोरी आहे, इथं सर्प नाही. आपल्याला भीती शंका निर्माण झाल्यामुळं, यथार्थ त्याचं ज्ञान न झाल्यामुळं भीती वाटली. वास्तविक ही दोरी सर्प नाही. आता भीती राहिली का? भीती नाही. विठ्ठला विठ्ठला किरडो तरे कापडाचे, परे लहरा येता ते साचे. बरेचसे असे भाऊ आहेत त्याचं ते खोटे, पण ते लहरा येतात ना, ते मनामध्ये शंका निर्माण झाली ना, मनामध्ये शंका निर्माण झाली की ते खऱ्याच खोट्याच काय वाटतंय? खरं वाटतं. खोट्याच खरं वाटत. हा, महाराज म्हणले ज्याचे होय ध्यान आणि तैसे होय त्याचे मन. जया ज्याचे ध्यान आणि तैसे होय त्याचे मन. एक गोष्ट सांगतो. एक कैदी होता, कैदी नाही, फाशी शिक्षा होती एका माणसाला. काय होती शिक्षा? फाशी शिक्षा होती. फाशी शिक्षा होती, पण काही प्रयोगशील मंडळी तिथे आली आणि ज्याला फाशी शिक्षा होती त्याला विचारलं, हो साहेब तुम्हाला फाशी उद्या होणार आहे का? म्हणजे हो हो. म्हणजे तुम्ही उद्या येणे मरणारच का? नाही. म्हणजे पण आम्हाला तुमच्यावर काही प्रयोग करायचे. उद्या तुम्हाला फाशी होणार ही गोष्ट खरी. म्हणजे हो होणारच. आणि मग प्रयोग तुमच्यावर आम्हाला करू द्या. काही समाजामध्ये आम्हाला सांगा. त्यानं म्हटलं चला ये रे आपण फाशी होणारच आहे. मग खरं काय हरकत नाही. त्यानं मोबा दिली. मग काय घोरणे म्हणले उद्या आम्ही प्रयोग करू. आज एक प्रयोग करायचा आणि उद्या एक प्रयोग करायचा म्हणले. बरोबर म्हणले. मग याने काय केलं? आणल्या दिवशी त्याला मोकळं असं ठेवलं. त्याचे डोळे बांधले नाही, काय नाही काय नाही. आणि त्याच्या समोर एक हाती आणला. हाती आणला आणि त्या हातीवर एक साप सोडला. काय सोडा? साप सोडा. साप सोडायच्या नंतर तो साप त्या हातीला दंश केला आणि हाती मरण पावला. तो कोण पाहायलाय?
हे जो माणूस ज्याला फाशी होणार होती उद्या तो पाहायला हाती आहे आणि हातीच्या अंगावर साप सोडा. साप हा हातीचा दंश केला आणि हाती मरण पावला. सर्पदंश होऊन हाती मरण पावला. हे त्याच्या पक्क ध्यानात बसलं. हे त्याच्या काय बसलं? मनामध्ये पक्क बसलं. आणि दुसऱ्या दिवशी आता याच्यावर प्रयोग ह्योच करायचा. कोणता प्रयोग करायचा? म्हणजे आम्ही असाच प्रयोग करणार आहे. त्याचे डोळे बांधले. त्याच्या अंगावर सर्प सोडा नाही. एका काडीन त्याच्या पायाला काय केलं? वखरलं. म्हणजे त्याचं कातड थोडं काढलं, रक्त निघलं. पण याचे डोळे बांधल्यामुळं याच्या लक्षात आलं काल याने एवढ्या हातीवर, एवढा मोठा हाती तो प्राणी, त्याच्यावर सर्प सोडा. त्या सर्पानं दंश त्या हातीत केला. हाती मरण पावला. यानं मनामध्ये काय केलं? त्याचं ध्यान केलं. मनामध्ये ध्यान केलं. आज म्हणजे माझ्यावर सुद्धा तोच प्रयोग आहे. आता मला सुद्धा काय झालेला आहे? सर्पदंश झालेला आहे. सर्पदंश झाला का त्याला? नाही. सर्पदंश झाला नाही, पण त्यानं मनामध्ये त्याचं ध्यान केलं. महाराज म्हणतात ज्याचे करावे ध्यान तसे होय त्याचे मन. याला म्हणले मला आज सर्पदंश झाला. आता ह्यो सर्पदंश झाल्यावर मनुष्य वाचत नाही आणि मग तो काय झाला? मरण पावला. त्याने प्रयोग केला. म्हणले सर्पदंश नाही जरी झाला पण त्याला जर ते असं भिद्रपान म्हणतात, अशा पद्धतीचं जर झालं, त्याच्या मनामध्ये जर घट्ट झालं तर त्याला त्याचा परिणाम होऊ शकतो. तसं संत महात्म्याने सुद्धा काढ गोविंद गोविंद मना लागल्या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया विठ्ठल विठ्ठल. यथार्थ जर ज्ञान झालं तर त्याची भीती निर्माण होत नाही. महाराज सांगतात आम्हा संसार जसा आहे तसा कळाला की तू काही दुःख देत नाही. जसं आहे तसं आपल्याला कळणं. म्हणून त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या संसाराचं यथार्थ ज्ञान झालं नाही. संसार खोटा आहे साधू संत सांगतात आणि आपण त्याला खरं समजतो. आणि खरं समजल्यामुळे तो वास्तविक खरंच खरा खोटा आहे. संसार खरंच खरा खोटा आहे. संसार खरंच कसा आहे? खरा खोटा आहे. आणि देव खरंच खरा खरा आहे. असं देव खराच आहे म्हणून खरा आहे, संसार खोटाच आहे म्हणून खरंच खोटा आहे. लक्षात ठेवा. थोडी भाषा उलटी सुलटी. विठ्ठल एक गोष्ट सांगतो बस. आता 10:30 आपलं ते विचारलं. 10 मिनिटं राहिले. एक मनुष्य मुंबई सारख्या शहराला गेला उद्योगधंदा करण्यासाठी. बरेच दिवस झाले, 4-5 महिने तिकडे गेला. पत्नीने फोन केला का हो 4-5 महिने झाले तुम्ही तिकडे गेलेत, काय धंदा, काय तुमचे खाण्यापिण्याची व्यवस्था? आता उन्हाळ्यात इकडे काय मला काम नाहीत म्हणे. मग मी येऊ का मुंबईला? ते म्हणे ये. आता तिकीट येत नाही म्हणे. ये. ही गेली. ही गेल्याच्या नंतर मग त्याची भेट झाली. म्हणजे हो हो म्हणजे तुम्ही 4-5 महिने किती कमाई केली, काय केली? यानं काही कमाई केलेली नव्हती काय. पण आता हिला काय सांगा? ते म्हणे हो. आणि मग म्हणजे असं करा मी आता इतक्या लांब आले, तुम्ही इतके दिवस धंदे इकडे केले, गावाकडे जाऊन काहीतरी दाखवणं लागेल का नाही? माळ हा मुंबईत गेलेला माणूस आहे का नाही? हा काहीतरी पिवळं गिवळं. हा मग काय म्हणे मग एखादा लक्ष्मी हार करा म्हणे. मग लक्ष्मी हार बर म्हणे. मग लक्ष्मी आता याच्याकडे नाहीत पैसे आहे का? याच्याकडे पैसे नाहीत. 4-5 महिने तू गेला पण धंदा लागला नाही. आता कोरोनाचा पिरियड असं धरून चला. म्हणजे आता हिला जर आपण नाही म्हणाव तर नाराज होईल. तुम्ही इतके दिवस इकडे आले, मी तिकडे कोंबड्या सांभाळायले, शेळ्या सांभाळायले, तुम्ही इकडे पैसा नाही. मग आता हिची सपाटणी करण्यासाठी त्यानं 50 रुपयाचा 3 तोळ्याचा हार आणला. आता तुम्ही म्हणसाल कोणतं दुकान आहे? खरं काय दुकान ते खोटं सोन्याचं आहे. कोणते? 50 रुपयाला किती तोळ्याचा? 3 तोळ्याचा हार आणला. आता ही भोळी बिचारी असल्यामुळं ना तर तसं करून पाहसाल बरं का. आता काय भोळ्या नाहीत. ती बिचारी भोळी होती. तिला वाटलं बाबा खरंच मालकांना मी शब्द म्हणन. मालकांना हार शिवणपीस लक्ष्मी हार आणला. मालकान 3 तोळ्याचा म्हणलं की लगेच 3 तोळ्याचा आणला. किती पैसे लागले असतील माय माय असं ते बाई. आता काय तोळा आहे पण लोक म्हणाले 1 लाखावर गेले म्हणा. पांडुरंगा 1 लाखावर गेले म्हणून. अरे 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 मी मोदी होतो 50 का 60 होतो. रामकृष्ण हरी.
आता मुरडी असती तर दोन झाल्या असत्या. चला जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल आता समजे मोठे लोक चर्चा येतात म्हणजे महाराज पैसा त्या टाइम होता पण घेतलं नाही हो, काय करतात दुसरं तर लय फायदा होता, लय फायदा. अरे म्हणलं किती फायद्यासाठी ती मातीचे आपल्याकडे नाही ना, आपल्याला काय गेलं. आता मग 3 तोळ्याचा केवढा झाल्या हो, 3 लाखाचा 3 लाखाचा हार झाला. इतकी खुश झाली ती बिचारी. लक्ष्मी हार लक्ष्मी हार लक्ष्मी हार. मग ती महिना संपला त्याचा. मग ती म्हणे आता मी जाते गावाकडे. बरोबर जाय म्हणे जाय. मग पण तो म्हणे हार का हार थैलीत घाल म्हणे. हे मुंबई आहे. हे काय आहे मुंबई. याला वाटलं इथं जर झाले तो खोटा का असना पण लोकायला काय खरं खोटं. ती म्हणे माय आणि तुमच्या देखत नाही घालू तर काय करू मग. मग तिनं ते गळ्यात हार घातला. बरं गळ्यात हार घातला तर तिनं ते पदर हार आतून टाकून पदर वरून ठेवा ना, पण तो पदर खालून घातला हार वरून वरून घेतला. रेल्वे स्टेशनला गेली. रेल्वे स्टेशनला गेले की चोऱ्यानं पाहिलं त्या चोरानं आणि लगेच तोडानं पळून गेला. तो खोटाच होता समजा. त्याला काय माहित. पण आता हिलं इतकं दुःख झालं. मी मालकाची किती आता 3 लाखाचा 3 तोळ्याचा हार मालकान घेतलेला. जे रडायले ती चक्कर आलं. कीर्तनात कशी झोप येते माणसाला तशी पडली चक्कर येऊन. 3 तोळ्याचा हार 3 लाखाचा मालकान मी म्हणल्याबरोबर घेतला आणि काय तो नेला. जे रडायला लागली ती आणि ह्यो हसायला. कोण ह्यो हसायला ती रडायली. काऊन असं बरं ती काऊन रडायली लक्षात घ्या दृष्टांत. ती काऊन रडायली तो खरा तिनं काय केला समजला. तो वास्तविक खरा नाही पण ह्यो खरा आहे. 3 लाखाचा आहे सोन्याचा आहे. ह्यो तिनं खरा समजला. वास्तविक खोटाच येतो पण खरा समजला आणि रडायला लागली दुःख करायला लागली. आणि ह्यो जो हसायला काऊन हसायला मग याला काय दिसे ना का त्यो दिसायला पण त्याच्यात तर त्याला काय ज्ञान आहे. ह्यो खोटा आहे. ह्यो खोटा गेला तर 50 रुपयाचा गेला. किती पैसे येरी हरपत माणसाचे 50 रुपये. हा जाऊ दे म्हणले. कसा आहे तो खोटा आहे. यानं खोटा म्हणून हसायला आणि तो खरं म्हणून रडायला लागलो. मग ती थोडी सावध झाली. पाणी घेणे आता चिया व्हायला ना आपल्याला वाटते. पाणी ते पाणी दिलं गुळणा गिळणा केला. अरे म्हणे पाणी पे जाऊ दे म्हणे. काय जाऊ दे म्हणे तुम्ही किती 5 महिने धंदा केला आणि तो केवढा हार गेला. काय मी येडी म्हणे काय म्हणे तुम्ही सांगू लागले असं तसं. ते म्हणे जाऊ दे ना. ही रडायला लागली ह्यो हसायला लागला. ती म्हणते का हो मी एवढी जीव तोडून रडायला लागले. जीव तोडून आणि तुम्हाला काहीच नाही त्याच तुम्ही हसायला लागले. ते म्हणतो अरे येडे असं म्हणतात ना वाटते का नाही. येडे म्हणतात का येडे म्हणायचं म्हणतात आज आहे की नाही. येडे ती आधी भाषा नाही जमत काही. ते आमचा कालमान होऊन गेला. येडी पिशी म्हणा काही ते गुप्त राहत आता नाही जमत ती. ते म्हणे अरे ते त्या काळातला होता म्हणजे आमच्या काळात. ते म्हणे अरे येडे तो खोटा होता. माझ्याजवळ कुठे पैसे म्हणजे या कोरोनाच्या प्रमाणे धंदाच लागला नाही. पण तू हा नाद मिटवा म्हणून मी 50 रुपयात तो आणला होता. किती रुपयाला आणि तो खोटा आहे. आणि ती म्हणजे खरंच खोटा आहे का. अरे तो म्हणजे खरंच खोटा म्हणून मी हसायलो ना. तर इतके पैसे गेले मी रडू नसतो काय. आणि मग खरंच खोटा आहे का. अरे खरंच खोटा आहे. आता तिला त्या हाराचं काय झालं ज्ञान झालं. आतापर्यंत ती खोट्यालाच खरं समजू लागली. आता तिला हे खोटच खोट आहे हे निश्चित कळालं. आता तिला त्याचं दुःख राहणार नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया वेरधार हरविना करो याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी विठ्ठल विठ्ठल. आता तुम्हाला संसार काय करीत नाही पण काय करणार तुम्ही पुढे दुसरं चेहरा. मनवो हरिचे दास देवते भूषण मनवो हरिचे दास देवते भूषण हरिचे दास देवते भूषण
ज्ञानेश्वर मावळ ज्ञानराजा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर मावळ ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर मावळ महाराज सांगतात मनोहरीची दास लेवते भूषणे. आता भूषणे बाहेरंग दोन गोड अंतरंग आणि बाहेरंग. गोपीचंदन ओटे तुळशीच्या माळा हर मिरविते गळात पायी भूषणे. आणि सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत सदा नाम घोष करो हरे कथा तेने सदा चित्ता समाधान. भगवंताच्या नामाचा अलंकार लेवते भूषणे. भूषण हे बाहेरचे भूषण आहे आणि अंतकरणातले अंतकरण नामचिंतन रंगलेले हे सुद्धा भूषण आहे. असंच या भक्ताचा असतो. असा जो भक्त असतो त्याच्या पुढं काळ दडदड दुडदुड पळ सुटला कळी काळ बा पुढ्यारे तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी नाम आहे नाही. येमे कुळ गोत्र वजिरे हरिपाठात ना येमे कुळ गोत्र व्रजिले याच्या अलीकडं काय म्हणलं म्हणजे हरिपाठात घेत तुम्ही घेता घेता नाही देणार आमच्या ध्यानात तुमच्याकडे येणार आहे. विठ्ठल ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र येमे कुळ गोत्र नाम ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र येमे काळ गोत्र व्रजिले. अशा प्रकारे ते काळ सुद्धा पळतो. आणि दुसरी गोष्ट असं भगवंताचं नामचिंतन केलं आशा बैल जाड नये चिता आयशी तया समर्थाची तुका म्हणे करू आयशियाचा संग जेणे नवे भंग चिंतनाचा. अशा प्रकारे आशाचा संघ ज्याचं स्थिर आहे आशाचा संघ केला की आपल्या सुद्धा चिंतनामध्ये भंग पडत नाही. अशी सेवा चाल म्हणायची का आता काही नाही गेली हे का नाही. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय.